मी नामदेव दादाजी मोरे, जनता कनिष्ठ महाविद्यालय घोघूस, जागर विचारांचा यामध्ये मी कृत्रिम बुद्धिमत्ता AI अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील क्षमता आणि नैतिक विचार यावर विचार व्यक्त करणार आहोत. आपणास माहिती आहे, आधुनिक तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. तंत्रज्ञानाशिवाय जीवन जगणे हे सुलभ होऊ शकत नाही. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार जुलै महिन्यामध्ये ChatGPTवर सर्वसाधारणपणे एका दिवसाला 2.5 अब्ज वापरकर्त्यांनी प्रश्न विचारले आहेत. गुगल किंवा इतर सर्च इंजिनवर माहितीचे महाकाय स्रोत जरी उपलब्ध असले तरी त्याला मर्यादा येतात. त्याची विश्वसनीयता किंवा नेमकेपणा यात आढळून येत नाही. जसे तंत्रज्ञान आपल्याला सर्व क्षेत्रात सहाय्य करते, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र यापासून दूर राहू शकत नाही. उच्च शिक्षण क्षेत्रात AIचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी प्राथमिक शाळा असो की खाजगी शाळा असो, खास करून ग्रामीण भागातील या तंत्रज्ञानाच्या प्रवाहापासून खूप दूर असल्याचे जाणवते. याचे कारणही असे आहे, संसाधनाची कमतरता, त्याच्या वापराविषयीची अनभिज्ञता यासारख्या समस्यांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला AIची जोड मिळू शकत नाही. परंतु आज घडीला काही प्रमाणात शाळा, शिक्षक व विद्यार्थी हे तंत्रज्ञान वापरत आहे, हे आशादायक चित्र म्हणावे लागेल. ChatGPT, जेमिनी यासारख्या शेकडो ॲप्स प्ले स्टोअरवर अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत. आजचे विद्यार्थी हे तंत्रज्ञान वापरणे आणि ते वापरत असताना त्यांना आनंद मिळणे ही बाब आज दिसून येत आहे. AIद्वारे शिक्षक व विद्यार्थ्यांनाही भरपूर फायदा होतो. विद्यार्थ्यांचा विचार केला असता आपणास माहिती आहे की विद्यार्थ्यांना अध्ययन करताना येणाऱ्या विविध शंका दूर होतीलच असे नाही. विद्यार्थी काही शंका विचारायला शिक्षकांसमोर संकोचतात. अशा वेळेस विद्यार्थी शंका विचारून आपल्या प्रश्नाचे निरसन करू शकतात. विद्यार्थी आपल्या गतीने शिकू शकतो व समजणाऱ्या प्रश्नाचे स्पष्टीकरण सविस्तर दिल्याने विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेमध्ये सुद्धा वाढ होण्यास मदत होते. आपल्या वेळेनुसार व मनोरंजक पद्धतीने शिक्षण सहज घडून येते. विद्यार्थी स्वतःच्या मातृभाषेमध्ये शिकू शकतो. एवढंच नव्हे तर आधुनिक काळात प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ स्मार्टफोन आलेला आहे. त्यामुळे तो घरी बसून AIच्या माध्यमातून विद्यार्थी शिकतो आणि AI विद्यार्थ्यांचा खरा मार्गदर्शक ठरू शकतो. एवढंच नव्हे तर विद्यार्थी AIच्या माध्यमातून स्वतःच्या चाचण्या तयार करू सोडवल्यामुळे स्वयंमूल्यमापन करणे हे शक्य झालेले आहे. हा जरी विद्यार्थ्यांचा फायदा असला तरी शिक्षकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा आपणास दिसून येतो आहे. आपणास माहिती आहे की आधुनिक काळामध्ये शिक्षकांच्या भरती ही कमी दिसून येत आहे. भरती प्रक्रिया ही मंदावलेली आहे, नव्हे तर ती थांबलेली आहे. आणि त्यामुळे मनुष्यबळ कमतरतेमुळे अनेक शाळांतील शिक्षकांना अध्यापनासाठी वेळेची कमतरता जाणवते. अशा वेळेस मात्र AI शिक्षकांसाठी उपयोगी ठरतो आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय असो, चाचणी परीक्षा असो, मासिक परीक्षा, वार्षिक नियोजन, एवढंच नव्हे तर इयत्ता 10वी असो, 12वीसाठी असो, अनेक सराव परीक्षा AI तयार करून देतो. अध्यापनासाठी उपयुक्त साहित्य निर्मिती AIच्या मदतीने शक्य झाल्यामुळे अध्यापन करताना विविध संदर्भ व दुवे सहज उपलब्ध झाल्याने अध्यापन प्रभावी होण्यास मदत होते. प्रश्नमंजुषेची निर्मिती करून
विद्यार्थ्यांना अध्ययन प्रवृत्त करणे शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीचा डाटा सहज AIच्या माध्यमातून उपलब्ध होते आहे. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना पुनर्अध्यापन करणे सोपे झालेले आहे. विविध AI ॲप्सद्वारे अध्यापन मनोरंजन व प्रभावी करता येतात आणि ही फलश्रुती निश्चितच शिक्षकांना AIने उपलब्ध करून दिलेली आहे. आपणास माहिती आहे की तंत्रज्ञान म्हटल्यानंतर काही संभाव्य अडचणी आणि धोके येणारच असतात. AIच्या वापराने अधिक फायदे जरी असले तरी अतिरेक हा मारक ठरतो आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे तात्काळ व अचूक मिळत असल्याने विद्यार्थी स्वतःच्या बुद्धीचा वापर कमी करतात आहे. यासाठी प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. पालकांनासुद्धा ही जाणीव करून दिली पाहिजे की आपला पाल्य हा अतिरेकी AIचा वापर करणार नाही. त्यासाठी पालक जनजागृती प्रबोधन करणे काळाची गरज आहे. असं म्हटलं जाते की तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. तिचा वापर प्रत्येकाने सतसत विवेक बुद्धीने करणे हेच आपल्या हाती आहे. आपल्या जागर विचाराच्या याच्यामध्ये अध्यापन अध्ययन प्रक्रियेतील क्षमता आणि नैतिक विचार हा विषय असल्यामुळं नैतिक विचारसुद्धा मी मांडू इच्छितो आहे. AI एकूणच कृत्रिम बुद्धिमत्ता ही शिक्षण क्षेत्रातील एक क्रांतिकारी संधी म्हणावी लागेल. अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी, वैयक्तिक आणि तंत्रस्नेही करण्याची क्षमता AIमध्ये नक्कीच आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर करताना गोपनीयता, समानता, पारदर्शकता, मानवी संवेदनशीलता आणि जबाबदारी यासारखे नैतिक मूल्य केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. AI शिक्षकाचे स्थान घेणारे साधन नसून शिक्षकाच्या कार्याला पूरक ठरणारे एक माध्यम म्हणावे लागेल. मानवी मूल्य, संस्कार, विवेक आणि संवेदना यांचा समतोल राखून AIचा वापर केल्यास शिक्षण व्यवस्था सर्वसमावेशक, मूल्याधिष्ठित आणि भविष्याभिमुख बनेल. म्हणूनच तंत्रज्ञानाच्या या वेगाबरोबर नैतिकतेची दिशा जपली तर कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणातील खरा बुद्धिवर्धक ठरेल असे मला वाटते. धन्यवाद.